हॅलो मैत्रिणींनो, आज मी बनवली आहे चिकन बिर्याणी आणि चिकन बिर्याणीचा माझा स्पेशल व्हिडिओ जो की 1 लाखपर्यंत व्ह्यूमध्ये गेला आणि त्याला 3 ते 4 दिवसामध्ये एवढे व्ह्यूज आले. तो त्याच्याबद्दल मी थँक्यू म्हणते सगळ्यांना. आणि मी पुन्हा तुम्हाला आता दाखवते बघा. तर ही मी चिकन बिर्याणी बनवली आणि याच्यामध्ये प्रिपरेशन काय करायचं, त्याच्यासाठी ग्रेव्ही वाढवी करायला काय काय वापरायचं आणि कलर वगैरे कोणते वापरायचे, प्लस याच्याबरोबर जे मसाले मी वापरते ते सुद्धा मी या सिक्रेट सगळे व्हिडिओमध्ये रिव्हील केलेले आहेत. तर तुम्ही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघा की मी काय काय वापरलं आहे आणि सेम रेस्टॉरंटसारखी बिर्याणी कशी काय बनवली आहे. याच्या आधी मलासुद्धा बिर्याणी जमत नव्हती, पण या वेळेला मला ती एकदम परफेक्ट जमली आहे. तर हे बघा, एकदम तांदूळ असे सुट्टे सुट्टे कसे मोकळे शिजवायचे, पाणी काढायला लागू नये म्हणून किती पाणी अंदाजे ठेवायचं आणि हे पीस असे या लेवलला कसे शिजवायचे. जसं की आपण बाकी वेळेला जे चिकन शिजवतो तर त्यावेळेला कसं फुटतं, तर ते फुटलं नाही पाहिजे म्हणून कसं शिजवायचं आणि मसाले कोणते कोणते वापरायचे, किती प्रमाणात वापरायचे, अर्धा किलोला किती वापरायचे, हे मी सगळे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेले आहेत. सो हा शॉर्ट व्हिडिओ आहे. लॉंग व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो ही बघा, पूर्ण व्हिडिओ मी तिथे व्यवस्थित सांगितलेलं आहे. आता हा शॉर्ट याच्यासाठी टाकते की शॉर्टमधला तुम्हाला तुम्ही ज्यांनी मला सबस्क्राईब केलेलं नाही ते सबस्क्राईब करून माझा व्हिडिओ फुल अगदी तुमच्या ठरलेल्या वेळेनुसार बघू शकतात. तेही बघा, मी एकदम जवळून दाखवते की इतकी छान होते ना बिर्याणी आणि याच्यामध्ये कोणतेही असे वेगळे स्पेशल मसाले ॲड करायची गरज नाही, जे की कमी खर्चामध्ये वापरून तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर व्यवस्थित समजून जाल की एक्झॅक्ट काय करावं लागतं, ज्याच्यासाठी तुम्ही हे सगळं व्यवस्थित करू शकता बिर्याणीसाठी आणि त्याची टेस्ट एकदम परफेक्ट रेस्टॉरंटसाठी कशी बनेल. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा चॅनलवरती जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, पॉप्युलरमध्ये पहिलाच व्हिडिओ येईल की 15 मिनिट्स बिर्याणी हॅक, तर तसं टाकल्यानंतर तुम्हाला लगेच माझा पहिलाच व्हिडिओ येईल. तर त्याच्यामध्ये मी पूर्ण डिटेल दिलेले आहे. प्लीज तुम्ही बघा आणि ट्राय करा. थँक्यू.